कारण आम्हाला जयेश पाटीलनी सांगितलेलं आहे का फेराला आम्हाला बैल देणार 50-50 तर आम्हाला सोन्या भेटणार आहे। आम्ही अपेक्षामध्ये आहे का आमची पण तयारी आमची जोरातच आहे। पिस्तूल आला त्यावेळी मला पण माहित नव्हतं का माझा प्रेम याच्याबद्दल एवढा वाढेल। नाद नाही त्याला नाद नाही बोलतायत, हा प्रेम बोलतायत। बोला गणपती बाप्पा मोरया, आई गावदे माते की जय। तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही समोरच बघत आहात पिस्तूल, आपल्या अंजूर गावचे आणबान शान। कारण की अंजूर गावामध्ये आता आपण बघतो बिंजोडमध्ये पहिल्यांदा नंदी कोणतरी घेतलेला आहे। तर मला खूप महिन्यांपासूनशी संवाद साधायचा होता आणि आज गुलाल देखील घेतलेला आहे। चला आता दादांशी बोलूया, पूर्ण माहिती घेऊया पिस्तूलची, कोणती कोणती दावणीला बैल आहेत आणि आजच्या गुलालाची देखील। तर अतुल नमस्कार। नमस्कार। काय बोलशील आजच्या गुलालाबद्दल? गुलालाबद्दल बोलायला तर आज सगळ्यांचा आनंद आपण बघतच आहे का सगळी पोरं किती खुश आहेत। तरी आपल्या अर्धी पोरं अजून बाकी द्यायचे। तर आज आम्ही गेल्या 2-3 आठवडे झाले आम्ही येतोय, आम्हाला पेरा भेटत नाही, आमचा शर्ती घ्यायला कोण बघत नाही। पण आज आम्हाला पेरा भेटला। महाराज कुठला बैल आपला होता? एलकुंडचा। तर तरी आपल्याला पेरा दिला ना। आम्ही शरद ठरवली गोरसेकरांची कोणती तरी बैला होती, तर त्यांच्याबरोबर आपली शरद झाली। गुलाल आपला लवकरच अजून येणारच आहेत। आता हा पहिला गुलाल आलाय आणि याच्यानंतर अजून कितीतरी येत राहतील। आम्हाला त्याचा गम नाही, पण आम्हाला पेरा भेटत नव्हता, ते एक का त्या माणसाने आम्हाला पेरा दिला, त्या आम्हाला त्याचा धन्यवाद आहे। आणि आपल्या अजून 2 बैल आहेत, एक पलटी आणि एक सुंदर, त्यांना पण तयारीला लावलाय आम्ही, तर त्यांना पण टॉपचेच आम्ही बनवूया। तर येणाऱ्या टायमात आता तर आपली सुरुवात आहे, थोडे फेऱ्यांमध्ये आपल्याला जरा मेहनत करावी लागते आणि शर्यतींमध्ये देखील मेहनत करावी लागते। पण येणाऱ्या टायमात समजा हा आता एकच महिन्यात आपला बिनजोडचा आता खेळ आहे, या पुढच्या वर्षी मोठी अशी शर्यत, मोठे असे फेरे आपल्याला बघायला भेटतील का? हो नक्कीच, आमची तयारी तर चालूच आहे। कारण आम्हाला जयेश पाटीलनी सांगितलेलं आहे का फेराला आम्हाला बैल देणार 50-50 तर आम्हाला सोन्या भेटणार आहे। आम्ही अपेक्षामध्ये आहे का आमची पण तयारी आमची जोरातच आहे। कारण की आपण मोठा सोन्या याला बैलगाडी क्षेत्रातला गुरु देव असं मानतो, कारण की त्यांनी मोठ्या अशा शर्यती देखील केल्या, त्याचं नाव देखील कळलेलं आहे आणि जयेश दादांचं देखील तसंच नाव आहे। त्यांच्याबद्दल काय सांगाल जयेश दादांबद्दल? जयेश दादांचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे, पब्लिक कशी असते, काय पाठीशी असते। तसंच थोड्या दिवसात तुम्हाला हा पण भेटेल का पिस्तूलच्या पाठी किती पब्लिक असणार। बरोबर, कारण मित्रांनो कॉन्फिडन्स आहे की येणाऱ्या काळात पिस्तूल नाव करणार आहे, कारण की मेहनत देखील त्याच्या पाठीमागे चालू आहे भरपूर। नक्कीच येणाऱ्या काळात भरपूर असं नाव करणार आहे पिस्तूल। आपल्या मागे एवढा मोठा मित्रपरिवार, हा मित्रपरिवार नाही, हा आमचा एक कुटुंबच झालेला आहे। कारण बैलाला प्रेम करणारे एक नाही तर आमच्याबरोबर 10, 15, 20 जण आहेत। ते सगळे त्यांच्याबरोबर असतात, त्यांना चालवायला नेतात, त्यांना पोहायला नेतात, त्यांना खायला बियायला आणतात। आहेत असे आपले खूप जण, म्हणजे प्रत्येकाचा थोडा करून योगदान आहे, सगळ्यांचं योगदान आहे त्याच्यात। असं नाही का एकाचाच आहे किंवा मालकाचाच आहे, सगळे त्याच्यावर प्रेम करतात म्हणून बैल आपला एवढा। तर अतुल भाई, तुझं प्रेम कसं व्यक्त करशील पिस्तूलवर? पिस्तूलवरती जेव्हा पिस्तूल मला वाटते यावी रात्री गेलते ते डोंबोलकरांबरोबर बोलून आले आणि ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी बैल उतरवला आपल्या इकडे, ज्या दिवशी मी बैल बघितला तर मी पण गोट्यावरती जास्ती जायचं नाही, कारण कसं म्हणजे तेवढे आपल्याला पण प्रेम नव्हतं। पण ज्या दिवशी पिस्तूल आला त्या दिवशी मला पण माहित नव्हतं का माझा प्रेम याच्याबद्दल एवढा वाढेल। आणि आज तुम्ही बघताय का जोडीला मी आहेच। आणि नाद कसा लागला तुम्हाला बैलगाडा क्षेत्राचा? नाद नाही, त्याला नाद नाही बोलतायत, हा प्रेम बोलतायत। कारण पिस्तूलवरती प्रेम सांगून येत नाही, तो जुडतो आपला प्रेम त्यांच्यावर। बरं, कारण की नक्कीच पिस्तूलचा स्पीड पण तसा आहे, नक्की त्याच्या प्रेम जुळतं। तर आताशीच आपल्या जवळ आता बैलाचे मालक आता जुडलेले आहेत मोनीश, चला आता त्यांच्याशी संवाद साधूया। तर काय बोलशील पिस्तूलची मला मेन आधी खरेदी सांग, खरेदी कशी झाली आणि खरेदी करताना काय बघितलं होतं बैलामध्ये? खरेदी कशी झाली, आम्ही गेलेलो फेरा मारायला बैल मागायला, तर त्याने मालकाने आम्हाला दिला नव्हता। म्हणजे त्यांचा काहीतरी झालेला, त्यावेळी दिला नाही आम्हाला। नंतर आम्हाला एक फोन आला, बोलते विकतात ते। लगेच आम्ही गेलो आणि सौदा केला आणि रात्रीत पैसे दिले। तर ज्यांच्याकडे बैल होता ते बोलले आता नको, लक्ष्मी आहे बोलते, उद्या घेऊन जा, रात्री आम्ही देणार नाही। मग आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन घेऊन आलो। बरोबर, आणि आपल्या दावणीला आता पिस्तूल तर आहे, अजून याच्या आधी कोणती कोणती बैल होती? आम्ही पहिला एकच आणलेला बैल, त्याच्यानंतर 40 गावावरून 2 घेऊन आलो, त्याच्यानंतर अजून 2 घेऊन आलो। म्हणजे ते बाकीचे जे बैल आहेत तीच पूर्ण आदात आहेत का? आदात आहेत। मग घरातून प्रतिसाद कसा मिळेल, कारण की तुम्ही डायरेक्ट अचानक बैलगाडा क्षेत्रात याचं तुमचं मन झालं, तर घरातून कसा प्रतिसाद आला या गोष्टीला? घरातून तर प्रतिसाद नाही आम्हाला या नादासाठी, तरी आम्ही करतो ऐकून।
बोला गणपती बाप्पा मोरया. आई गावदे माते की जय एकवीरा माते की जय.